तर कॉम्बिनेशन सुरुवातीला परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन आपण सोबत घेतलेलं, ठीक आहे ना. परम्युटेशन मध्ये काय करायचं असतं, फक्त अरेंजमेंट. त्यात पण आधी कॉम्बिनेशन येत होतं. परम्युटेशन करताना आपण काही ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचो आणि नंतर ते अरेंज करायचो, बरोबर आहे. कॉम्बिनेशन मध्ये काय करायचं म्हणजे फक्त सिलेक्शन. फॉर एक्झाम्पल मला आता सिलेक्शन करायचं एका मुलाचं एका मुलीचं, तर त्यात काय ऑर्डर मॅटर करणार आहे का? मी आधी मुलगा चूज केला नंतर मुलगी, किंवा आधी मुलगी चूज केली नंतर मुलगा, ऑर्डर मॅटर करत नाही. हा, अरेंजमेंट मध्ये ऑर्डर मॅटर करते, बरोबर आहे ना. पण कॉम्बिनेशन मध्ये नाही. मग इथं काय आहे, इट इज जस्ट अ सिलेक्शन. लिहा कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन इज जस्ट अ सिलेक्शन. त्याच्यानंतर order has no importance in combination. नाव टाका डेफिनेशन, कॉम्बिनेशनची डेफिनेशन. A combination of n distinct objects, a combination of n distinct objects a combination of n distinct objects taken are at a time without repetition is a selection of R objects, is a selection of R objects out of n objects. Is a selection of R objects out of n objects which is given as NCR or लक्षात आलं ना. एन डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स मधून आर चा आपल्याला ग्रुप चूज करायचं किंवा त्यांचे कॉम्बिनेशन्स घ्यायचे. याचाच काय अर्थ होतो, एन डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स मधून आपल्याला आर जण सिलेक्ट करायचे सिंपली, ठीक आहे. कॉम्बिनेशन म्हणजे काय, सिंपली सिलेक्शन. एन मधले आपल्याला आर जणांचे कॉम्बिनेशन घ्यायचे, म्हणजेच काय, एन मधले आपल्याला आर जण चूज करायचे किंवा सिलेक्ट करायचे. आणि ते कशाने चूज सिलेक्ट करू शकतो आपण, किती वेळेसनी, तर एनसीआर हे नोटेशन आहे. एक एनसीआर ने दाखवा किंवा सी इन ब्रॅकेट n r ने दाखवा किंवा याचं एन आर. तिन्हींचाही मीनिंग सेम आहे. आपण जनरली फक्त हा वापरणार आहे, ठीक आहे. NCR आणि त्याचा फॉर्म्युला काय, n फॅक्टोरियल डिवाइडेड बाय r फॅक्टोरियल इनटू n मायनस r फॅक्टोरियल. फॉर्म्युला लिहून घेतलाय. या एक्झाम्पल घ्यायला की in how many number of ways we can select
in how many number of ways we can select one girls monitor and one boys monitor, one girls monitor and one boys monitor from a class containing 5 boys and 12 girls. In how many ways we can select one girls monitor and one boys monitor from a class containing 5 boys and 12 girls? दोन प्रोसेस आहे ना आपल्या क्वेश्चन मध्ये. कोणत्या दोन प्रोसेस आहेत? एक बॉयज मॉनिटर चूज करायचा आणि दुसरा गर्ल्स मॉनिटर. ऑर्डरचा काही इम्पॉर्टन्स आहे का इथे? नाहीये. आधी बॉयज करा नंतर गर्ल किंवा आधी गर्ल्स करा नंतर बॉयज. कसा करणार? नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्टिंग girl monitor equals to सिलेक्ट करायचं ना, सी वापरलं ना आपण ते. ठीक आहे. नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्टिंग गर्ल्स मॉनिटर किती वेज आहे माझ्याकडे? 12. पण एक सिलेक्ट करायचं ना आपल्याला त्यातून. 12 बरोबर आहे तुमचं. तर ते कॉम्बिनेशन मध्ये कसं लिहिणार? फॉर्म्युला कसा वापरणार? हाँ 12C1 व्हेरी गुड. 12 तून एक चूज करायचं ना. 12C1 तुम्ही 12 म्हणले ते बरोबर आहे एकदम. माझ्याकडे 12 व्हायचे चूज करायला गर्ल्स मॉनिटर बरोबर आहे. पण मी आता फॉर्म्युला वापरून कसं करणार? 12C1 12 मधून एक चूज करायचं, एक सिलेक्ट करायचं म्हणजे 12C1. ठीक आहे ना. 15 तून मला एक चूज करायचं तर 15C1. समजा 10 तून मला दोन चूज करायचे तर किती? 15C2. पण ते दोन मी एक बॉयज मधून करीन किंवा फक्त गर्ल्स मधून करीन. दोघांचं मिक्स नाही करता येणार मला. मिक्स पण करता येते पण कसं ते पुढे बघा. नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्टिंग गर्ल्स मॉनिटर किती आहे? 12C1. ठीक आहे. त्यानंतर नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्टिंग बॉय मॉनिटर इक्वल्स टू 5C1 व्हेरी गुड. 5C1 दोन्ही मॉनिटर ना वेगवेगळे. एक गर्ल्स मॉनिटर चूज करायची होती आणि एक बॉयज मॉनिटर. एका मागून एक आपण ती फॉलो केली. मग आता हे दोन वेज भेटले आपल्याला. त्यांचं आपण काय करणार? एडिशन मल्टिप्लिकेशन काय करणार? हा मल्टिप्लिकेशन. का बरं मल्टिप्लिकेशन का करणार? काय करणार मल्टिप्लिकेशन? हा एंड ना. एंड ची प्रोसेस आहे नाही. आपल्याला एक गर्ल्स मॉनिटर एंड एक बॉयज मॉनिटर पाहिजे. लक्षात घ्या. एंड एक तर गर्ल्स किंवा बॉयज अशी नाही कंडिशन माझी. किंवा ची कंडिशन असेल तर मी ऍड केली असती का? इथं माझी इनटू ची आहे. मल्टिप्लिकेशन आहे ना. गर्ल्स पण पाहिजे आणि एक बॉयज पाहिजे. म्हणजे एक गर्ल्सचा आणि एक बॉयजचा. हे टोटल नंबर ऑफ रिक्वायर्ड वेज काय असणार? टोटल नंबर ऑफ required ways of selecting one girl and one boy monitors equals to 12C1 into 5C1. परम्युटेशन मध्ये पण तसं केलं ना आपण. अरेंजमेंट करताना 5 फॅक्टोरियल into 3 फॅक्टोरियल करायचं. आधी यांना अरेंज करायचे नंतर त्यांना अरेंज करायचे. ठीक आहे ना. सेम तसंच इथं काय करतोय आपण? एक सिलेक्ट केलाय गर्ल्स मधला आणि दुसरा सिलेक्ट करतोय बॉयज मधला. तर माझा आणि आलेला आहे. बॉयज मधून एक सिलेक्ट करताना 5C1 आणि म्हणजे इनटू गर्ल्स मधून करताना 12C1.
समजलं? आणि आन्सर किती आलं होतं तुमचं? 12c1 म्हणजे 12, 5c1 म्हणजे करता येईल का? सॉल्व करू का? 12c1 म्हणजे 12 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 1 फॅक्टोरियल इनटू 12 मायनस 1 है ना, 12 मायनस 1 11 फॅक्टोरियल. 12 आणि 11 आहे. 12 ला कसं लिहू शकतो? 12 इनटू 11 फॅक्टोरियल. 11 फॅक्टोरियल आणि गेले ना. 12 फॅक्टोरियल आपण 1 किती राहिला? 12. सेम 5c1 किती असतो? 5. 12 इनटू 5. समजले? गेलो. नेक्स्ट टॉपिक है प्रॉपर्टीज ऑफ कॉम्बिनेशंस. फर्स्ट प्रॉपर्टी NC0 equals to 1. Very good. And NCN equals to 1. लक्षात घ्या. ठीक आहे ना. NC0 आणि NCN नेहमी 1 असतो. पुढची सेकंड NPR equals to NCR into R factorial. NPR equals to NCR into R factorial. हा फॉर्म्युला मागे शिकलेलो आहे आपण. बरोबर ना? n मध्ये R अरेंज करायचे ते काय असतं? n मध्ये R आधी सिलेक्ट करा आणि नंतर ते R अरेंज करा. सिंपल लॉजिक आहे. त्याच्यानंतर जी प्रॉपर्टी आहे NCR equals to NCN minus R. NCR equals to NCN minus R. फॉर एक्झाम्पल काय घेत आहे? 5C3 कशाशी इक्वल असेल तो? इक्वल्स टू 5C NCR equals to NCN minus R. N minus R. हा 5 minus 3 म्हणजे 5C3 आणि 5C2 सेम असतात. 6C4 equals to 6C2. याचे पण हे मायनस करायचे. बरोबर आहे ना? 5C3 equals to 5C2. बघा NCR equals to NCN minus R. जर n मधून हा मायनस केला तर आपल्याला पुढचा भेटतो इथं. 5C3 म्हणजे काय असतो? 5C2 सेम असते ते दोन्ही. 6C4 म्हणजे काय? इक्वल्स टू 6C2. 6 4 2. लक्षात आलं? त्या पुढची प्रॉपर्टी ही खूप इम्पॉर्टंट आहे. NCR minus 1 plus NCR equals to N plus 1 CR. याला पास्कल्स रूल म्हणते. पास्कल्स हे ठीक आहे ना. पास्कल म्हणून लिहायचं नाही. पास्कल ग्रेट माणूस होता. ते रास्कल शब्द काढून वाट लावली त्याच्या नावाची. पास्कल्स रूल ठीक आहे ना. पुढे विचारलं तरी सांगायचं कोणता असा आहे? NCR minus 1 plus NCR equals to N plus 1 CR. फॉर एक्झाम्पल काय घेणार? 5C1 plus 5C2 equals to काय असणार तो? हा काय? 4. NCR minus 1 plus NCR equals to काय? N plus 1 CR आहे. ठीक आहे ना? हा काय असणार आहे? 6C2. N plus 1 आहे ना? 5 आहे आपला n कॉन्स्टंट आहे इथं. फक्त वाढला नाही. इथं 1 होता इथं 2 गेला. एक स्टेप पुढे म्हणजे एका मागे एक चे. 5C1 plus 5C2 काय असतो? 6C2. ठीक आहे? त्यानंतर 7C4 plus 7C5 equals to काय? 8C5. व्हेरी गुड. 8C5 काय? जर असं सेम असले ना, बरोबर आहे ना, तर त्यांचा प्लस 1 करायचं. 7 plus 1 8 होणार आणि याच्यातला मोठा कोण आहे तो लिहायचा. 5 आहे ना, तो लिहून टाका. पुढची प्रॉपर्टी if NCX equals to NCY, this implies either X equals to Y or
x equals to n minus y. If ncx equals to ncy, this will imply x equals to y or x equals to n minus y. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, ठीक आहे. बराच वेळेचा क्वेश्चन येते. एक्झाम्पल काय घेणार? if tan c3 equals to tan cx, find x equals to what? सांगा पटापट व्हॅल्यू. tan c3 equals to tan cx आहे, तर x ची व्हॅल्यू एक तर 3 असणार आहे, एक तर हे दोन इक्वल असणार, x equals to 3 और किंवा x काय असणार आहे याच्यातून हा मायनस करायचा. x equals to n minus r म्हणजेच काय 10 minus 3 7, 10 minus 7 बरोबर आहे. हे इथून पण दिसते. tan c3 काय असणार आहे? tan c3 ही प्रॉपर्टी वापरली तरी जमन की tan c3 म्हणजेच काय 10c 10 3 मायनस करा 7, म्हणजे x हा एक तर 3 असणार आहे किंवा x हा एक तर 7 असणार आहे. समजतं ना? पुढची प्रॉपर्टी if ncr equals to नाही फक्त if नाही ना ncr घ्या. किती प्रॉपर्टी आता ही 6वी. ncr equals to n divided by r n minus 1 c r minus 1. जर n आणि r बाहेर काढून घेतला आपण तर काय करतो? फक्त n minus 1 c r minus 1. एक्झाम्पल हे प्रूव्ह पण करता येईल तुम्हाला. ncr म्हणजे काय असतं? n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल n minus r फॅक्टोरियल. बरोबर आहे. त्यातून समजा n बाहेर काढायचं म्हणजे उरणार काय माझा n minus 1 फॅक्टोरियल. r बाहेर काढला म्हणजे काय उरणार? r into r minus 1 फॅक्टोरियल. बरोबर आहे. n आपण r बाहेर काढून घेतला आपण उरतंय काय n minus 1 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय r minus 1 फॅक्टोरियल आणि इथे n minus r उरतोय ना. त्याला काय लिहू शकतो आपण? n minus 1 minus r minus 1 फॅक्टोरियल. सेम होतं. हे -1 आहे, हे -1 प्लस होऊन 1 होऊन जाईल, ठीक आहे ना. कट होऊन जातील ते. मग आता हा फॉर्म्युला काय तयार झालाय? n आपण r आहे ना, हा फॉर्म्युला काय आहे? n minus 1 c r minus 1 त्याचा फॉर्म्युला आहे. इतकं मध्ये द्यायची गरज नाही, फॉर्म्युला लक्षात ठेवा फक्त. ncr आहे ना, तर n जर बाहेर घेतला n आपण r डिवाइड ला घेतला आपण बाहेर, ठीक आहे. n डिवाइडेड बाय r काढला तर काय n minus 1 c r minus 1 इक्वल्स टू. परत जर मी n minus 1 बाहेर घेतला आता r minus 1 पण घेतला तर आता काय होणार आहे? 1 1 कमी होत जाणार नाही तुम्ही. मग आता इथे काय राहणार? n minus 2 c r minus 2. याला मी असं पण लिहू शकतो, लक्षात घ्या. जिथं गरज पडेल तिथं लिहायचं असतं. n आपण r जर बाहेर घेतला तर ह्या n मधून एक बाहेर निघाला ना, n minus 1 झाला. परत r minus 1 राहिला इथं. बरोबर. आता परत ते n minus 1 बाहेर घेतला, r minus 1 घेतला तर काय उरलं आता? n minus 2 c r minus 2. ठीक आहे. तर पुढची प्रॉपर्टी ncr has maximum value if r equals to n by 2 when n is even ncr has maximum value if r equals to n plus 1 by 2 n minus 1 or r equals to n plus 1 by 2 when n is odd. प्रॉपर्टी 7वी आणि 8वी ही जास्त करून बोर्ड में नाही आहे, ठीक आहे.
तुला कधी कधी येऊ शकते. तसं आता सीटी साठी नाही हा चॅप्टर तुमचा, ठीक आहे ना, तर इतकं काही विचारलं जाणार नाही, तरी पण लक्षात ठेवा. जर टेक्स्ट बुक मध्ये विचारली प्रॉपर्टी एनसीआर ची मॅक्सिमम व्हॅल्यू विचारली तर ती केव्हा असणार आहे, जेव्हा r n/2. n काय असला पाहिजे, e1 असला तर ही कंडिशन. जर n e1 येतं, जर n ऑड आहे तुमचा तर ही कंडिशन. r ची व्हॅल्यू जर ही पुट केली n-1/2 किंवा n+1/2 तर तुम्हाला एनसीआर ची मॅक्सिमम व्हॅल्यू मिळणार आहे. समजले? या सगळ्या इम्पॉर्टंट फॉर्म्युले कॉम्बिनेशनचे प्रॉपर्टीज झाले. परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन हा चॅप्टर इथंच संपला. ठीक आहे.